भयंकर विषय म्हणजे काय माहिती का, फ्रूट डाएट करणे. म्हणजे 15-15 दिवस लोक फक्त फ्रूट्सच खातात आहे, दुसरं काहीच खात नाही. तर हे कितपत योग्य आहे? तर हा एक नंबरचा मूर्खपणा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करता तर शरीराला कार्बोहायड्रेट भेटले पाहिजे, प्रोटीन भेटले पाहिजे, फॅट्स भेटले पाहिजे, सगळे मल्टीन्यूट्रिएंट्स पण सुद्धा भेटले पाहिजे, मल्टीविटॅमिन्स पण भेटले पाहिजे, तरच तुम्ही चांगला फॅट लॉस करू शकता. जर तुम्ही फक्त फळावरती राहत असाल तर तुमचा मसल लॉस होणार आहे, तुमची त्वचा एकदम किडकिडीत होणार आहे, सुकल्यासारखी होणार आहे, तुमच्या शरीराला एकदम न्यूट्रिएंट्स भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही जर असे वन डे मील किंवा फ्रूट डाएट वगैरे, फ्रूट ज्यूस डाएट पण काय करतात, तुमचं वजन पटपट कमी होतं. तुम्हाला असं वाटतं माझं वजन कमी झालं, एकदम भारी झालं, तर सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरणार आहे तुमचा. काही दिवसांनी शरीरातले तुमच्या न्यूट्रिएंट्स सगळे कमी होणार आहेत, तुम्हाला वेगवेगळे आजार पण येऊ शकतात, तुमचे इम्युनिटी पण कमी होऊ शकते आणि तुम्हाला विकनेस पण जाणवू शकतो. जर तुम्ही फ्रूट डाएट करून महिन्यामध्ये 4-5 किलो वजन कमी करत असाल, तर 10 किलो वजन कमी करत असाल, तर ते काहीही कामाचं नाही आहे. लक्षात घ्या, फक्त वजन कमी करणं हा तुमचा गोल नसला पाहिजे नाही, ते चांगल्या पद्धतीने कमी करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डेली आहारामध्ये जे खाताय तेच खायचं आहे, फक्त योग्य पद्धतीने खाऊन जर तुम्ही वजन कमी केलं तर ते शरीरासाठी तुमच्या चांगले. असा क्रॅश डाएट अजिबात करू नका. यूट्यूबवरती भरपूर असे डाएट लोक सांगत असतात का, फ्रूट डाएट, वन डे मील डाएट, त्याला बळी पडू नका. तुम्ही जे लहानपणीपासून अन्न खात आलेले, 2 टाईम जेवण करत असाल तर 2 टाईम खाऊन वजन कमी करा. जर 3 टाईम जेवण करण्याची सवय असेल तर 3 टाईम खाऊनच वजन कमी करा. त्याच्यासाठी कोणताही फॅन्सी डाएट करून 1-2 महिन्यासाठी तुम्ही वजन कमी करणार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल खायला परत चालू करता त्यावेळेस वजन तुमचं परत वाढणार आहे. त्यामुळे ते डाएट करून तुमचा काहीही फायदा होणार नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना, तर परमनंटली खाण्यापिण्यामध्ये, सवयीमध्ये बदल करा, तरच तुमचं वजन कमी होणार आहे आणि ते मेंटेन राहणार.